त्यांची एक रचना तुम्ही वाचून दाखवली होती. काट्याच्या आणीवर वसवली 3 गावं, 2 ओसाड, 1 वसेचिना. खरं तर आता महायुतीमध्ये सुद्धा आता 3 पक्ष आहेत. 3 पक्षांना तुम्हाला सोबत घेऊन जायचंय. तर ही कसरत आता तुम्ही कशी करणार आहात? मला असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षात आम्ही हे दाखवून दिलं की 3 पक्ष एकत्रित काम करू शकतात आणि वेगाने काम करू शकतात. त्यामुळे आता ते काही नवीन नाही आहे. आमच्यात चांगला समन्वय आम्ही करून दाखवू. आणखी एक आपण लोकसभेला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला महायुतीला. विधानसभेत राज ठाकरेंना फार यश मिळालं नाही, परंतु काल त्यांनी जाहीरपणे अभिनंदन केलं आणि आम्ही सरकारसोबत राहू. तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि महायुती असं काही वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकतं? खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला. विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा. आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या. आम्ही 3 पक्ष होतो. ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला. इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळालेत. आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. विधानसभा लोकसभा दोन्ही